नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपला श्रीवर्धन ट्रिपचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण चाललो आहोत कड्यावरच्या गणपतीला। तर चला मग। तर आपण इथे आता जेटीचा प्रवास करणार आहोत। बागमंडला गावातून वेशवी गावात जाण्यासाठी इथे जेटीची व्यवस्था आहे। इथे आपण आपल्या गाड्या म्हणजे जे व्हेइकल्स असतील ते आपण ते जेटी बोटीवर टाकून आपण त्या दुसऱ्या साईडला घेऊन जाऊ शकतो। इथे पर माणसाची 20 रुपये तिकीट आहे आणि गाड्यांच्या हिशोबाने गाड्यांचे तिकीट्स आहेत। तर आपण आता जेटीचा प्रवास करत आहोत। तिकडे उभे राहायला पाहिजे होतं, मस्त फोटो आले असते। नमस्कार मित्रांनो, आज आपल्या पिकनिकचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण चाललो आहोत कड्यावरच्या गणपतीला। आम्ही हरिहरेश्वर साईडला होतो म्हणून कड्यावरच्या गणपतीला जायला बेडवरमध्ये आहोत। छत्र्या बेडवर ठेवल्यात ना। आपल्याबरोबर पहिल्यांदा जेटीमध्ये बसलेली माणसं आहेत। आपण त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स वाटतं। पहिल्यांदा बसलीस ना? किती गाड्या आहेत बघितलं? तुला कसं वाटतं? खूप मस्त। मी पहिल्यांदा आली आहे, पहिली पण अलिबागला गेले। हे ओपन वाला मला खूप आवडतं। 5 मिनिटाचा प्रवास आहे, बघूया ऍडव्हेंचर। हो थांब यांना हे इथले रहिवासी आहेत ते। तुम्हाला कसं वाटतं? काय बोलले ना? आपण बागमांडला जेटीमध्ये बसलेलो। बागमांडवरनं आपण आता वेशवीला जेटीवरनं उतरलो। बागमांडला तिथून आता आपण कड्यावरच्या गणपतीसाठी जात आहोत। आता सांग, उतरल्यावर कसा वाटलं तुला? बरं वाटलं। असं वाटलं जीव माझ्या मुठीत होता बाहेर आला। मी जाम घाबरले, पण पहिल्यांदाच आहे ना माझं। नाही पण घाबरल्या व्यतिरिक्त बाकी कसं वाटलं तुला? अनुभव छान आहे, पहिल्यांदा बघितलं मी प्रवास पण मला फार आवडला। छान, पण पटकन झाला 5 मिनिटात। अजून तासभर तरी पाहिजे होता, वाढवायला पाहिजे होता। तुला एक काम कर, अलिबागला चल आमच्याबरोबर। अलिबागला तुला 1 तास देतो बसायला। अलिबागला 1 तासाचा प्रवास आहे। हा, अलिबागला 1 तासाचा प्रवास आहे। भीती पण वाटते, पण फार। ते पण पावसाच्या टायमाला जाऊया। वा, चांगली गोष्ट सांगतोस, पावसातून जावं। गणपतीतून कोणता असतात ना, पण पावसाच्या टायमाला म्हणजे पाऊस चालू व्हायच्या आधी गेलो ना तिथे, ती बोटी अशा नाही जात, अशा करून अशा जातात। लाटा असतील ना, लाटा असणार। आलं तर आपण आता एवढं जेटीतून फिरून कड्यावरच्या गणपतीला आलो आहोत। आपण आता कड्यावरचा गणपती बघतो आहोत। तर चल बघूया।
तर आपण आता गणपती बाप्पाचं पाऊल बघायला जात आहोत. जिथे गणपती बाप्पाने पाऊल ठेवलेलं ते पाऊल खुणा आहे तिथे, ते आपण पाऊल खुणा बघायला जात आहोत. आणि गणपती बाप्पाचे पाऊल आहे तिथे. हे बघा इथे पाऊल खुणा आहे गणपती बाप्पाची, जे गणपती बाप्पाने पहिलं पाऊल ठेवलेलं कड्यावर त्याची ही पाऊल खुणा आहे. आपण आता हरिहरेश्वर मंदिरात आलो आहोत. हे आहे हरिहरेश्वर मंदिर.